मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलोय। यामध्ये आज जाणून घेऊयात दहिसर क्षेत्राबाबत। हे आहे दहिसर मधलं गावदेवी मंदिर। खरं तर याच गावदेवीपासून मुंबईची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबई महापालिकेचे प्रभाग जेव्हा मोजले जातात तेव्हा पहिला प्रभाग हा दहिसरमध्ये येतो। ज्या पद्धतीने दहिसरमध्ये प्रभाग रचनेमध्ये इथले वॉर्ड हे अग्रभागी आहेत, प्राधान्यक्रमाने ते मोजले जातात, अगदी त्याच पद्धतीने इथलं राजकारण हे सुद्धा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणातलं अग्रभागी असणारं राजकारण ठरलेलं आहे। याचं कारण स्पष्ट आहे, कारण यंदाच्या बीएमसी निवडणुकांमध्ये घोसाळकर कुटुंबांमध्ये झालेलं राजकारण, तेजस्वी घोसाळकर यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर केलेला भाजपचा पक्षप्रवेश, त्यानंतर ओढावलेली नाराजी आणि त्यानंतर थेटपणे सुरू झालेला ठाकरे विरुद्ध भाजप असा दहिसरमधला संघर्ष इथून पुढे दहिसरला कुठे घेऊन जातोय बघूयात। दहिसरमधली ही मुंबई कुणाची आहे? किसकी सत्ता लाना चाहते हैं मुंबईकर? शिंदे आने चाहिए, ठाकरे, भाजपा या और कोई? अभी तो सब मिक्स है बाबा, अभी कुछ बोल नहीं सकता, सब मिक्स चल रहा है इस समय। सब खिचड़ी है। हाँ, सब खिचड़ी है। इसको क्या बोलेंगे, कुछ बोलने की जरूरत नहीं है। हम लोग तो सब सोचते नहीं गए। मातोश्री में जाते ही जैसा लगता था कोई मुख्यमंत्री, बड़ा मंत्री पीएम के घर में आ गए। इतना बड़ा उनका परिचय था और सामने से इज्जत देते थे कार्यकर्ता को। ये बस रे, त्यांचा सरळ इसच भाषा होता था, बसा तुम्हें। आपकी मुलाकात हुई थी बाला साहब से? हाँ, बाला साहब ठाकरे से मुलाकात हुई थी। तो क्या उनको भी पान खिलाया था आपने? नहीं, उनको पान नहीं खिलाया था। ऐसा पान वाला करके गया ही नहीं था, कार्यकर्ता करके गया था वहाँ पे। देखिए, भाजपा, शिवसेना, शिंदे, उससे कोई भी हो, उससे कोई मतलब नहीं है, क्योंकि जो लोगों के लिए काम करना चाहता है वो चुन के आए। मला सांगा, दहिसरमध्ये कोणाचा जोर वाटतोय? शिंदे, ठाकरे, भाजप की आणखी कोणी? माणसांना शाणे आले, सुजान झालेत। आणि राहिली गोष्ट 2 नंबर मधले मतदारांचा, त्यांना कळून चुकले कोणाला मतदान करायचं आहे, खास करून मराठी माणसांना। ते ह्या टायमाला ते ठाकरेंनाच मतदान करणार एवढं नक्की आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एक साथ हो गए तो कुछ फर्क नहीं पड़ेगा। क्यों? राज और उद्धव दोनों भाई हो तो एक साथ कितना भी हो, कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। जो फर्नांडिस कर रहा है वो सही काम कर रहा है। शिंदे, ठाकरे या भाजपा की हवा लगती है? बेटा, ये तो शिवसेना जो है उधर ठाकरे का, हाँ, वही आना चाहिए। राजनीति कैसे हो गई है, फिल्म लाइन वाली चीज हो गई है। कोई किधर जा रहा है, कोई किधर आ, किस पे भरोसा नहीं कर सकते हो आप। तो कौन विलन है, कौन हीरो है, ये तय कोई नहीं कर पा कोई नहीं, कोई नहीं, बिल्कुल नहीं। रहे। कोई साइड एक्टर आके बाजी मार के जाता है, वही हो रहा है ना, आप भी देख रहे हैं ना। मुंबई पर कौन झंडा लहराएगा? मुंबई में तो मेरे को लगता है बीजेपी आएगी। महापौर जो रहता है ना, बीजेपी वन साइड ही आने वाली हो, भले कोई भी आ जावे। मुंबईवर कोणाची सत्ता येईल, कोण झेंडा लावेल? देवा भाऊ, ठाकरे भाऊ की एकनाथ भाऊ? ठाकरे भाऊ, दोन्ही ठाकरे भाऊ। दोन्ही ठाकरे भाऊ। दहिसरमधली सर्वात जास्त चर्चेत राहिलेली उमेदवारी म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांची। दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि विनोद घोसाळकर, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, नेते आहेत, त्यांच्या सुनबाई असणाऱ्या तेजस्वी घोसाळकरांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि नाराजीची एकच लाट उसळली। खरं तर दहिसर हा बालेकिल्ला एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होता खरा, मात्र त्यानंतर हा बालेकिल्ला संपूर्णतः भाजप आणि शिंदेंची छाप असलेला बालेकिल्ला झाला। 2017च्या बीएमसी निवडणूक निकालांवर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आल्या आणि त्यानंतर यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। प्रभाग क्रमांक 2 मधून जगदीश ओझा हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेत। प्रभाग क्रमांक 3 मधून बालकृष्ण ब्रीद हे ठाकरेंचे नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 6 मधून हर्षद कारकर हे ठाकरेंचे नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 7 मधून शीतल म्हात्रे या उद्धव ठाकरेंच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर त्या
शिंदे गटात महत्त्वाच्या प्रवक्तेपदी देखील गेल्या. प्रभाग क्रमांक 8 मधून हरीश छेडा हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेत. प्रभाग क्रमांक 10 मधून जितेंद्र पटेल हे देखील भाजपचे माजी नगरसेवक राहिलेत. दहिसरच्या पश्चिमेकडच्या भागात गुजराती मतांचा प्रभाव जास्त आहे, तर दहिसरच्या पूर्वेकडच्या भागात मराठी आणि हिंदी मिश्र मतं जास्त आहेत. इकडच्या भाषिक टक्केवारीवर जर एकवार नजर टाकली तर लक्षात येईल की इकडच्या मराठी मतांची संख्या ही 38 ते 42% आहे. गुजराती मतांची संख्या ही 22 ते 25% आहे, तर हिंदी आणि उत्तर भारतीय मतं ही 18 ते 20% आहेत. जी तुमची कुटुंब होतं, जे फॅमिली आहे, ती मात्र तुमच्या विरोधात प्रचार करते. विनोद घोसाळकर विरोधात प्रचार करतायत. उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. कुठे ना कुठे कौटुंबिक कलह हे सुद्धा मोठं आव्हान बघताय का घोसाळकरांच्या समोर असलेलं? कुटुंब आणि राजकारण हे वेगवेगळं आहे. घरच्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्याबरोबरच असणार आहे. राजकारणामध्ये ते तिकडे आहेत, पण आशीर्वाद फक्त माझ्याबरोबर आहे. विनोद घोसाळकर जे आशीर्वाद देतात तुम्हाला असं घोसाळकर साहेब पण आणि ठाकरे साहेब पण मला आशीर्वाद देतात. बरं. आणि अभिषेक घोसाळकरांच्या लेकिन यहाँ पर जो पॉलिटिकल सिचुएशन हुई थी, काफ़ी नाराज़गी भी थी. बहुत सारे मतलब शिवसेना की तरफ से उद्धव ठाकरे के गुट से भी जो उम्मीदवार सामने से खड़े हुए हैं वो भी बहुत तैयारी से खड़े हुए हैं. तो क्या गुजराती वर्सेस मराठी इस प्रकार के वोट का बंटवारा होगा? मैं नहीं मानता हूँ ऐसा होगा. मराठी और गुजराती दोनों भारतीय जनता पार्टी को मत देंगे, क्योंकि देश के वड़ा प्रधान आदरणीय नरेंद्र भाई ने बहुत काम किया है. और आप मुंबई में देख सकते हैं पुराने लोगों ने क्या किया और भारतीय जनता पार्टी क्या कर रही है. मुझे पूरा भरोसा है कि मुंबई की जनता भारतीय जनता पार्टी को हर उम्मीदवार को जिताएगी और मेयर हमारा होगा. झोळीत जे झुलतंय ना ते आहे महाराष्ट्राचं आणि भारताचं भविष्य. खरं तर सध्या आपण चर्चा करतोय राजकारणाची, मताधिक्यांची. कोण कुणाला मात देणार, कोण जिंकून येणार, किती मताधिक्यानं जिंकून येणार, ह्या सगळ्या गप्पा इथल्या झोळीत झुलणाऱ्या स्वप्नांच्या पुढे फिक्या पडतात. खरं तर रस्त्यावरचं हे जिणं आहे. राजकारण नेमकं कशासाठी चाललंय हा भाग वेगळा, आणि 2 वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावरचं हे जिणं पत्करणं हा भाग वेगळा. म्हणूनच या झोळीत झुलणाऱ्या आणि असहाय्य असणाऱ्या इथल्या डोळ्यांना आपण नवी स्वप्न दाखवू शकतो का, याचं प्रामाणिक उत्तर आपण स्वतःला द्यायला हवं. कॅमेरामन अशोकसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.